नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। मनोज जरांगेंचे सर्व प्रश्न सुटले, आता त्यांनी पुन्हा उपोषण करण्याची काहीच गरज नाही, मंत्री शंभूराज देसाई यांनी केले स्पष्ट। उद्धव ठाकरे म्हणाले, मोदीजी आम्ही तुमचे कधी शत्रू नव्हतो, बीजेपीचा दावा। निवडणुका जवळ आल्याने भाषा बदलते, शेवटी कौतुक करावेच लागेल। बीजेपीच्या अडचणीत वाढ, शिवसेनेच्या 7 मंत्र्यांनी घेतली फडणवीसांची भेट, गणपत गायकवाडांवर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी। महेश गायकवाड यांच्या प्रकृतीत सुधारणा, भाजप आमदारांनी घातल्या होत्या गोळ्या, श्रीकांत शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट। महाराष्ट्रात पाणी मिळत नसेल तर कर्नाटकात जाऊ, उजनी धरणातील पाणी प्रश्न, 24 गावातील ग्रामस्थ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार। मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारीतून आलेला पैसा स्वीकारला, ठाकरे गटाच्या मुखपत्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप। वेळ बदलते, कुणालाही सोडणार नाही, उद्धव ठाकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा, पंतप्रधान मोदी आमचे शत्रू नसल्याचा दावा। आणि आर्थिक वर्ष 2024 ते 2031 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था 6.7 दराने वाढणार, क्रिसिल। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। माजलगाव ते गडी रोडवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा व एका दुचाकीचा अपघात झाला। या अपघातामध्ये दुचाकीवरील मायलेकरांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान घडली। दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान माजलगाव गडी रोडवर माऊली फाटा हरकी निमगाव येथे ऊस वाहतूक करणारा ट्रक व दुचाकीचा अपघात झाला। यामध्ये दुचाकीवरील भागवत उर्फ पप्पू सुभाष इंगळे वय 22 वर्षे व मालन सुभाष इंगळे वय 47 वर्षे राहणार राजेगाव या मायलेकरांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या घटनेमुळे राजेगाव परिसरात शोककळा पसरली आहे। गेवराई शहरात केशवराज मंदिराजवळ मोठे गल्ली येथे राहणारी 7 वर्षीय कुमारी प्रांजली नितीन मस्के ही गेवराईतील जातेगाव रोडवर असलेल्या न्यू इरा इंग्लिश स्कूल या शाळेत 3रीच्या वर्गात शिक्षण घेत होती। 2 दिवसांपूर्वी या शाळेची सहल महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटन व गडकिल्ले बघण्यासाठी गेली होती। दरम्यान रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दुपारच्या वेळी सहल सोलापूर शहरातील एका जलतरण तलावात पाण्याचा आनंद घेण्यासाठी पोहोचली होती। त्याच वेळी कुमारी प्रांजली हिच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे किंवा तिने काही पदार्थ खाल्ल्यामुळे तिच्या पोटातील उलटी घशात अडकल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। काही विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार प्रांजली हिने तिथे पोहोचण्यापूर्वीच काही पदार्थ खाल्ले होते, तर काही जणांच्या चर्चेवरून प्रांजलीच्या नाकातोंडात पाणी गेल्याने तिचा मृत्यू झाला। सोलापूर येथील पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात पाठवून देण्यात आला। दरम्यान शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच प्रांजलीचा नेमका मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होऊ शकेल। बीड जिल्हा रुग्णालयातील महिला व बाल रुग्णांसाठीचे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत 21 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेली 200 खाटांच्या 5 मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून लिफ्ट, ऑक्सिजन, पाईपलाईन, फर्निचर आदी उर्वरित कामांसाठी 7 कोटी 45 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असून शासनाच्या उदासीनतेमुळे निधी अभावी 9 महिन्यांपासून बांधकाम पूर्ण झालेली इमारत धुळखात पडून असून अपुऱ्या जागेमुळे गर्भवती महिलांची हेळसांड होत असून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी व जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश डोळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले आणि यावेळी जिल्हाधिकारी बीड, जिल्हा शल्य चिकित्सक बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, आरोग्यमंत्री, पालकमंत्री बीड यांना निवेदने देण्यात आली। धारूर तालुक्यातील तेलगाव पासून जवळच बीड परळी रोडवरील भोपा येथे चालू असलेल्या स्ट्रीट लाईटचे काम नियमाला धरून नसल्याची तक्रार भोपा येथील ग्रामस्थांनी केली आहे। शासनाच्या नियमानुसार मुख्य रोडच्या मध्यभागापासून 50 फुटापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाची हद्द असून भोपा येथे जे काम चालू आहे त्या ठिकाणी बांधकाम विभागाची हद्द सोडून गुत्तेदारांनी मनमानी करत विद्युत पोल रोवण्यात आले आहेत अशी ग्रामस्थांची तक्रार आहे। रोडच्या बाजूला असलेल्या नागरिकांची घरे व त्यांच्या अंगणात वृक्ष लावलेले असताना
त्याचा कसल्याही प्रकारचा विचार न करता वृक्षतोड करण्यात आली आहे। ही वृक्षतोड करताना कोणाचीही परवानगी न घेता परस्पर दादागिरी करत गुत्तेदाराने वृक्षतोड करून उभ्या वृक्षापासून तार ओढण्यात आलेली आहे। सदरील विद्युत तारेमुळे त्याखाली असणाऱ्या व्यावसायिक व काही नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असाही ग्रामस्थांनी आरोप केला आहे। तरी तेलगाव महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ताबडतोब या नियमबाह्य कामाची दखल घेऊन गुत्तेदारावर ताबडतोब योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी भोपा येथील अशोक ज्ञानोबा वाकचौरे यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी केली आहे। परभणी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 10 वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याबद्दल सय्यद अन्सार सईद राहणार अब्दुल रहीम नगर या आरोपीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश UM नंदेश्वर यांनी सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी कलम 6 पोक्सो अन्वये जन्मठेप 10,000 रुपये दंड न भरल्यास 1 वर्ष साधी कैद, भादवी कलम 263 अन्वये 5 वर्षे कैद, 1,000 रुपये दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद व कलम 506 अन्वये 5 वर्षे कैद, 1,000 रुपये दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली। मुख्य सरकारी वकील ज्ञानोबा दराडे यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली। या प्रकरणी अभिलाषा पाचपोर यांनी त्यांना मदत केली। पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, कोर्ट पैरवी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी टोटेवाड, संतोष सानप, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, अंमलदार शंभूदेव कातकडे, प्रमोद सूर्यवंशी यांनी या प्रकरणात काम पाहिले। झुंजार नेता लाईव्हसाठी सुरेश नाईकवाडे, परभणी। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।